नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आम पापड कसा बनवायचा आणि तो का बनवायचा. कारण की आंब्यांचा सीझन चालू आहे आणि नंतर ज्यांचीही मुलं बाहेर असतील त्यांना तिथे आंबे नसतील भेटत खायला, किंवा मग घरी आल्यावर आपल्याला आंबे द्यावेसे वाटतात, पण सीझन संपलेला असतो, तर आपल्याकडे तेव्हा आंबे मिळत नाही. गावाकडे शहरात तर कोणतेही सीझनमध्ये कोणतेही फ्रूट मिळून जातात, परंतु आपली मुलं आल्यावर असं वाटतं की आपल्या हाताने काहीतरी बनवून त्यांना खाऊ घालावं. हो ना, प्रत्येक आईची अशी इच्छा असते. तर मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे. तर आंबे घ्यायचेत आपल्याला, 3 ते 4 घ्यायचेत. ते स्वच्छ धुवून आणि त्यांचा गर काढून घ्यायचा आहे, आंब्याचा रस. त्याच्यामध्ये थोडी तुम्हाला वाटेल तर थोडी जास्त किंवा कमी, तुम्हाला वाटेल तितकी साखर टाकायची. ते छान प्रकारे पाणी न टाकता, दूध न टाकता असं दळून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला गॅसवर थोडं आटवून घ्यायचं आहे. एकदम छान असं 0 गॅसवर, कमी फ्लेमवर आपल्याला ते शिजू द्यायचं आहे. पूर्ण तो आपला आंब्याचा गर शिजला की आपल्याला तोवर ताटांना थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे. इतका छान होतो ना तो आम पापड. तर तो आपल्याला स्टोअर पण करून ठेवू शकतो आपण. आपले मुलं जर 2 महिन्यात येणार असतील किंवा 1 महिन्यात येणार असतील, तर आपण तो त्यांच्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम थोडंसं तूप लावायचं आहे. तूप लावून घेतल्यानंतर आपल्याला तो शिजवलेला आपला आंब्याचा रस आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर तो कशा पद्धतीने टाकायचा आहे, तर तो थोडं पातळच पापड बनवायचा आहे. मी थोडा जाड बनवला होता, तर त्याच्याने आपल्याला पुढे प्रॉब्लेम होतो, तो काढायला थोडा त्रास होतो. तर मी तुम्हाला असं सांगणार आहे की थोडा पातळच पाहिजे, याच्यापेक्षा पण पातळ, एकदम 2च पळी टाकायचा रस तुम्ही. आणि तो अशा पद्धतीने टाकून तो 2 दिवस राहू द्यायचा आहे घरातच. आणि नंतर मग तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. थोडी आधी कडा मोकळी करून घ्यायची आहे आणि नंतर अशा पद्धतीने तो आल्लाद काढून घ्यायचा आहे. तो काढल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर टाकून तो आपल्याला 2 दिवसासाठी उन्हात टाकायचा आहे वरती, जिथे आपल्याला कडक ऊन भेटेल. कारण की उन्हाळ्यामधलाच प्रकार असतो हा, पावसाळ्यामध्ये तो व्यवस्थित होत नाही. कडक उन्हात वाळवायचा आहे तो. आणि 2 दिवसानंतर आपला असा आम पापड तयार होतो. थँक्यू.